कळवण तालुक्यात विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या देशी विदेशी दारूच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी आबोणा पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली असून यामध्ये कणाशी, गोलखाल, पिंपळे खुर्द या गावात सुमारे 27,400 रुपयांची अवैध दारू पकडण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी दिली आहे। आबोणा हद्दीतील विविध गावात 6 नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कणाशी खोऱ्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या घराच्या बाजूला छापे टाकले। यावेळी त्यांना कणाशी येथील मधुकर मोतीराम पवार, केशव मुरलीधर अहिरे यांच्या घरात आडोशाला देशी प्रिन्स या कंपनीच्या 180 मिलीच्या 96 दारूच्या बाटल्या अवैध दारू विक्रीसाठी आणल्याचं दिसून आल्यानंतर हस्तगत करण्यात आल्या। पोलिसांच्या हाती आरोपी केशव अहिरे आला नाही तर गोळाखाल इथं सुनीता लक्ष्मण अहिरे यांच्या घराच्या आडोशाला विक्रीसाठी आणलेल्या प्रिन्स कंपनीच्या 32 अवैध दारूच्या बाटल्या सापडल्या। अंदाजे 1,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पिंपळे खुर्द येथील रोहिदास दादा बर्डे यांच्या घराच्या पाठीमागे 10,080 रुपयांचे हातभट्टी दारूचं साहित्य जप्त करण्यात आलंय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी यशवंत पालवीसह निलेश भोये, कळवण।